एकूणच आपण पाहतो हा मोठा फटका सगळ्यांना बसलेला आहे। मुंबईतील पावसाचा रस्ते वाहतुकीला सुद्धा फटका बसलेला आहे। लोकलसह रस्ते वाहतुकीला सुद्धा हा फटका बसलेला आहे। वेस्टर्न एक्सप्रेस वेवर ही वाहतूक आता धीम्या गतीने सुरू आहे। एकूणच रस्त्यांवर सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे इथून वाट काढताना अनेकांची कसरत पाहायला मिळते। मात्र सध्याची दृश्य आपण या रस्त्यावरची पाहतोय। मुंबईतील पावसाचा या रस्ते वाहतुकीला फटका बसलेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय सांगाल, सध्या मुंबईतील या पावसाचा रस्ते वाहतुकीला सुद्धा रेल्वेप्रमाणेच फटका बसलेला आहे। कशा पद्धतीने वाहतूक सध्या सुरू आहे? नक्कीच मोहिनी, आपण बघू शकतो की सकाळपासून मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाची मुसळधार मारली आहे। त्याचप्रमाणे मध्य रेल्वेला देखील फटका बसला। त्याचप्रमाणे रस्ते वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली। ते चाकरमानी सकाळी ऑफिसमध्ये जाण्यासाठी किंवा त्यांची मोठ्या प्रमाणात गंभीर परिस्थिती झालेली आहे। आपण बघू शकतो रोड असेल किंवा रेल्वे ट्रॅक असेल यावर सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक तयार झालेली आहे आणि ईस्टर्न एक्सप्रेसवरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक तयार झाली। त्यासोबतच मिलन सभा हायवे असेल त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचले। दुसरीकडे आपण बघतोय की काही ठिकाणी सकल भाग मुंबईमधले किंग सर्कल असेल किंवा सायन्स सर्कल असेल या ठिकाणी सुद्धा पाणी साचलं आणि सध्या महापालिकेकडून दावा केला जातो की जे नाली सफाई केली होती किंवा सक्षम पंप लावले होते त्याच्यावर मात्र प्रशासन उपस्थित केला होतोय। आपण बघू शकतो की दृश्यामध्ये संपूर्ण मुंबई पहिल्या जो पाऊस पडला त्या पहिल्या पावसाने मुंबईला झोडपून काढलाय आणि ही मुंबईकरांची चाकरमानांची हाल पहिल्या पावसात होताना दिसत आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद हिरा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच मुंबई महापालिका